ओके, तर आपण सुरू करूया प्रेझेंटेशन. आणि प्रेझेंटेशन सुरू झाल्यावर तुम्हाला जॉईन कदाचित करता येणार नाही. जो आपला प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअरचा तो हाच आहे की प्रेझेंटेशन सुरू झाल्यावर ते जॉईन करू देत नाही. ओके, तर आपण आता ऑटोकॅडचं हे 7वं लेक्चर घेणार आहे. ठीक आहे. गुड आफ्टरनून टू एव्हरीबडी. आपण आतापर्यंत ऑटोकॅडमध्ये एक कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिली होती, त्याचं नाव होतं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आज आपण एक दुसरी कोऑर्डिनेट सिस्टीम पाहणार आहे, त्याचं नाव आहे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिले आपण डेफिनेशन पासून सुरुवात करू की पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम जी ऑटोकॅडची पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम? So in this system the coordinates are specified in terms of length and angle. म्हणजे या सिस्टीम मध्ये, या प्रणालीमध्ये, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये the coordinates म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जो असतो आपला, तशाच पद्धतीने याच्यामध्ये एक्स आणि वायच्या ऐवजी आपण लेंथ आणि अँगल असं स्पेसिफाय करतो. द कोऑर्डिनेट्स आर स्पेसिफाइड इन टर्म्स ऑफ लेंथ अँड अँगल. दोन गोष्टी आपल्याला द्यायच्या असतात, एक म्हणजे किती लेंथ आहे आणि दुसरं म्हणजे अँगल आहे. टू सेपरेट डिस्टन्स अँड अँगल लेस दॅन साइन इज युज्ड. ही जी साइन आहे याला आपण लेस दॅन साइन म्हणतो मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये, परंतु आपण इथे त्याला अँगल असं म्हणायचं. कारण लेस दॅन म्हटलं तर कदाचित चुकीचं होईल आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होऊ शकते, म्हणून याला अँगल साइन असं म्हणायचं. अँगल साइन इज यूज. तर इथे आपण फक्त स्टार्टिंगला लेस दॅन म्हणू, बट अदरवाइज वी विल कॉल इट ॲज अँगल साइन. तर कशा पद्धतीने याचा फॉर्मॅट असतो? त्याचा फॉर्मॅट असतो डिस्टन्स आणि अँगल. आणि ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमपेक्षा बरीच सोपी अशी प्रणाली आहे. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये तुम्हाला एक्स आणि वाय द्यायचा असतो, इथे मात्र डिस्टन्स आणि अँगल एवढंच द्यायचं असतं. आणि त्यांनी कार्टेशियनच्या कंपॅरिझनमध्ये यांनी फास्टमध्ये आपल्याला ड्रॉइंग काढता येतं. हा त्याचा फॉर्मॅट आहे, डिस्टन्स सेपरेटेड बाय अँगल. दिस इज द फॉर्मॅट. ओके, अशा पद्धतीने आपण डिस्टन्स सेपरेटेड बाय अँगल, अशा पद्धतीने आपण त्याचा फॉर्मॅट घेत असतो. तर ही ऑटोकॅडची डिफॉल्ट अँगल सिस्टीम आहे. डिफॉल्ट म्हणजे जर आपण कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही, आपण जर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस केले नाही, तर ही एक डिफॉल्ट अँगल सिस्टीम आहे. याच्यामध्ये जर तुम्ही राईट हँड साईडला म्हणजे उजवीकडे गेले तर आपल्याला 0 अँगल मिळेल. वर जर गेले अपवर्ड साईडला, अप साईडला आपल्याला 90 डिग्री. आपण जर लेफ्ट हँड साईडला गेलो तर 180 डिग्री आणि जर खालच्या साईडला गेलो तर 270 डिग्री. अशा पद्धतीने अँगल सिस्टीम आहे. आपण कोणतंही ड्रॉइंग आतापर्यंत असं नाही काढलं की त्याच्यामध्ये तिरपंतर आहे, जसं 45 आहे. म्हणजे याची काही आपल्याला गरज नाही आहे. हे 45, 135, 225 याची सध्या तरी आपल्याला गरज नाही आहे. तर सरळ लक्षात ठेवायचं की राईट हँड साईडला जर गेलो, हाताच्या उजव्या साईडला जर गेलो तर 0 अँगल येईल. वरच्या साईडला गेलो तर 90 अँगल येईल. लेफ्ट हँड साईडला गेलो तर 180 डिग्री अँगल येईल आणि खालच्या साईडला गेलो तर 270 डिग्री अँगल येईल. मग आता ही जी फिगर आहे ही कॉम्प्लिकेटेड आहे, कारण याच्यामध्ये 4 अँगल्स ऍडिशनल दिलेले आहेत. मग हे याला सिम्प्लिफाय कसं करता येईल, आपल्याला सोपं कसं करता येईल? ही सोपी फिगर मी काढून ठेवली. म्हणजे तुम्ही एवढं जर लक्षात ठेवलं तरी तुम्ही पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम ऑटोकॅडमधली शिकू शकता. याच्यामध्ये काय केलं मी, 4 अँगल जे अननेसेसरी होते ते आपण याच्यातून रिमूव्ह करून टाकले. आता ही एकदम सुटसुटीत झालेली आहे की आपण या डायरेक्शनला गेलो तर 0, या डायरेक्शनला गेलो तर 90, या डायरेक्शनला गेलो तर 180 आणि खालच्या डायरेक्शनला गेलो तर 270 डिग्री. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. एकदम सिंपल आहे, तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. फक्त ही एक फिगर लक्षात ठेवायची. लेफ्ट हँड साइड, अप्पर साइड, राईट हँड साइड अँड डाउनवर्ड साइड. एवढं जर लक्षात ठेवलं तरी तुम्ही सहज हे सिस्टीम
प्रॅक्टिस करू शकता. जसं आता आपला हा रेक्टँगल होता, जो रेक्टँगल आपल्याला काढायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एवढंच पाहायचं आहे की आपलं डिस्टन्स किती आणि अँगल किती आहे. ए टू बी डिस्टन्स किती आहे, 5 डिस्टन्स आहे, आणि अँगल कोणत्या साईडला, ए टू बी जर आपण गेलो तर कोणत्या साईडला जाऊ, ए टू बी म्हणजे आपण असं जाऊ. याचा अर्थ कोणत्या साईडला जाऊ, आपण उजव्या साईडला जाऊ, राईट हँड साईडला चाललो आपण. म्हणजे ए टू बी हे अंतर किती आहे, 5 आहे, आणि अँगल किती येईल तर 0 अँगल येईल. बी टू सी हे अंतर किती आहे, हे अंतर आहे 3, आणि अँगल कुठे चाललो आपण बी टू सी च्या वेळेस, तर हा 90 डिग्री वर चाललो म्हणून 90 डिग्री. सी टू डी अंतर किती आहे, आता हे -5 ने येणार, अंतर हे मायनस कधीच नसतं. अंतर किती आहे 5, आणि चाललो कोणत्या साईडला आपण, लेफ्ट हँड साईड, LHS लेफ्ट हँड साईड म्हणजे डावीकडे चाललो. अंतर किती आहे सी टू, आणि लेफ्ट हँड साईडला चाललो म्हणून अँगल येईल 180. आपण खाली चाललो समजा डी टू ए, अंतर किती येईल, पुन्हा अंतर येईल 3 आणि चाललो कुठे आपण, खाली चाललो डाऊनवर्ड साईड, अँगल किती येईल 270. बस अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं असतं. याच्यामध्ये पहिले काय घ्यायचं, लाईन आपण कमांड घ्यायची, एल आणि एंटर करायचं. एल एंटर केलं की आपल्याला कॉम्प्युटर एक रिस्पॉन्स देईल किंवा ऑटोकॅड एक रिस्पॉन्स देईल. तो म्हणेल स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, पहिला पॉइंट द्या. हा पहिला पॉइंट आपण कसा देतो, तर आपण लेफ्ट माउस बटन क्लिकनी पहिला पॉइंट देतो. म्हणजे लेफ्ट माउस बटन क्लिक केलं की आपल्याला पहिला पॉइंट देता येईल. त्याच्यानंतर मग जसं आपण पहिला पॉइंट देऊ, लेफ्ट माउस बटन क्लिक करू, आपला रिस्पॉन्स चेंज होऊन जाईल, आणि रिस्पॉन्स चेंज होऊन तिथे नवीन एक प्रश्न येईल, स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट ऑर अंडू. स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट ऑर अंडू, तिथे काय द्यायचं आपल्याला, @. कशासाठी वापरतो आपण, फ्रॉम द प्रिव्हियस पॉइंट, मागच्या पॉइंट पासून. कारण की आपण बीचं अंतर कुठून मोजलं, ए पासून, सीचं अंतर कुठून मोजलं, बी पासून, डीचं अंतर कुठून मोजलं, सी पासून, एचं अंतर कुठून मोजलं, डी पासून. म्हणजे फ्रॉम द प्रिव्हियस पॉइंट विथ रेफरन्स टू प्रिव्हियस पॉइंट, किंवा याला आपण सोपं करून सांगितलं होतं, फ्रॉम प्रिव्हियस पॉइंट. मग @5 अँगल 0, @5 अँगल 0 हे अंतर द्यायचं आणि एंटर करायचं. इथे एंटरचं साईन नाही दाखवलेलं आहे, पण इथे एंटर मात्र करायचं असतं आपल्याला. एंटर केल्याच्या नंतरच हे अंतर आतमध्ये जाईल. त्याच्यानंतर @3 अँगल 90 हे दुसरं अंतर द्यावं लागेल आपल्याला, कारण की आपण वर चाललो. मग आपल्याला कुठे जायचं, डावीकडे जायचं. मग @5 अँगल 180. मग खाली जायचं @3 अँगल 270. आता ही लाईन कमांड आपण घेतली होती. लाईन कमांड ही कंटिन्युअस टाइप ऑफ कमांड आहे. कंटिन्युअस म्हणजे सतत चालू राहते ते, जोपर्यंत आपण त्याला बंद करत नाही, कॅन्सल करत नाही, तोपर्यंत ही कमांड चालूच राहणार आहे. मग ते कॅन्सल कशी करतो आपण, तर कॅन्सल करायसाठी आपण एस्केप की वापरतो, ESC एस्केप. एक की वापरा तुम्ही आणि एस्केपनी ही कमांड कॅन्सल. नंतर Z एंटर करा, आणि त्याच्यानंतर एक्सटेंड, म्हणजे एक्सटेंड, एंटर करा, Z एंटर, एंटर, आणि तुमची स्क्रीन जी आहे ती मॅक्सिमम झूम होईल, आणि अशा पद्धतीने आपल्याला रेक्टँगल काढता येईल. आपण एक डेमो करून पाहू. ठीक आहे, सर्वात पहिले मी लाईन कमांड देतो. लेफ्ट माउस बटन क्लिक केलं, त्याच्यानंतर @ लिहिलं 5 अँगल 0, नंतर लिहिलं @3 अँगल 90, त्याच्यानंतर थर्ड लिहिलं @5 अँगल 180, आणि लास्ट मध्ये लिहिलं @3 अँगल 270. सर्वात बॉटम मध्ये आपण कमांड लाईन वर ह्या कमांड देतोय. एस्केप केलं, छोटं रेक्टँगल निघेल. Z एंटर, एंटर केल्यावर झूम एक्सटेंड होईल, आणि झूम एक्सटेंड झाल्यावर आपल्याला तो मोठा दिसेल. ठीक आहे. आता समजा या पायऱ्या आपल्याला बनवायच्या, त्याच्यात डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे 9, 9 आणि 3, अशा टाईपचं डिस्टन्स आहे. आपली काढायची पद्धत कशी राहील, तर आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी आपण काढतो. आपली डिफॉल्ट सिस्टीम जी आहे ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, त्याच्यामुळे कोणतंही ड्रॉइंग काढताना आपण शक्यतोवर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी काढू. म्हणजे इकडे जाऊ, नंतर मग इकडे जाऊ, असं.
अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच आपण हे काढणार आहे. इथे आपण ही सिस्टीम दाखवलेली की अशा पद्धतीने आपण आपला स्टार्टिंग पॉइंट काय राहील, हा राहील. दिस इज अ स्टार्टिंग पॉइंट. हा स्टार्टिंग पॉइंट राहील आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण ही सर्व फिगर आणि आपण कमांड दिली लाईन एंटर. पहिला पॉइंट स्पेसिफाय केला, त्याच्यानंतर दिलं 9 अँगल 0, त्याच्यानंतर दिलं 9 अँगल 90 वर जायचं होतं म्हणून, त्याच्यानंतर दिलं @3 अँगल 180, @3 अँगल 270, @3 अँगल 180, @3 अँगल 270, @3 अँगल 180, @3 अँगल 270. आता होऊ शकते तुम्हाला कठीण पण वाटू शकते आणि होऊ शकते कम म्हणजे सोपं पण वाटू शकते. कठीण याच्यासाठी वाटते की आपण प्रॅक्टिस करत नाही त्याच्यामुळे कठीण वाटते, कारण की ती कॉम्प्लेक्सिटी रोज वाढत जाते त्याच्यामुळे कठीण पण वाटू शकते. आणि जर प्रॅक्टिस केली तर इट इज व्हेरी इझी. पण आपण प्रॅक्टिस जर केली नाही तर मी जसं तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग हे प्रॅक्टिकल सायन्स आहे. इट इज अ अप्लाइड सायन्स. त्याच्या प्रॅक्टिकलला फार महत्व आहे. थिअरीला कमी महत्व आहे आणि प्रॅक्टिकलला जास्त महत्व आहे. आपण जोपर्यंत करून पाहणार नाही तोपर्यंत हे येणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की एका कागदावर तुम्ही कमीत कमी फिगर काढा आणि त्याच्यानंतर एका कागदावरच तुम्ही कोऑर्डिनेट्स लिहायचा प्रयत्न करा. स्टार्ट पॉइंट फिक्स करा. शक्यतोवर बॉटमचा लोअर राईट कॉर्नर जो आहे, लोअर लेफ्ट कॉर्नर तो तुम्ही घ्या कोणत्याही फिगरमध्ये. जसा हा आहे, हा कॉर्नर तुम्ही घ्या आणि इथून सुरुवात करा आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट्स लिहा. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स लिहा, पोलर लिहा आणि कधी कधी तुम्ही मिक्स पण करू शकता. म्हणजे एक कार्टेशियन एक पोलर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून आपलं हे जे आहे हे पक्क झालं पाहिजे. म्हणजे याच्यात कन्फ्युजन असलं नाही पाहिजे. नाही तर काय होईल, कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यावरचं कंट्रोल धीरे धीरे आपलं सुटून जाते आणि मग अशी वेळ येते की आपल्याला काहीच येत नाही. म्हणजे आपण फक्त प्रेक्षक बनून राहतो, आपल्याला काढता काहीच येत नाही, कारण की ते खूप डिफिकल्ट होऊन जाते. याचं कारण काय असते, प्रॅक्टिस किंवा कन्सिस्टन्सी. तुम्ही एखादी जर गोष्ट स्किप केली तर त्याची कन्सिस्टन्सी ब्रेक होऊन जाते आणि मग ते समजत नाही. तर कन्सिस्टन्सी फार आवश्यक आहे आणि कन्सिस्टन्सी जर आपल्याला मेंटेन करायची असेल तर आपण काय करू शकतो, आपण स्टेप बाय स्टेप शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपला लेक्चर 1 आहे तर लेक्चर 1 ही महत्वाचं आहे, लेक्चर 2 पण महत्वाचं आहे, लेक्चर 3 पण महत्वाचं. जर स्किप झालं तर आपल्याकडे लिंक अवेलेबल आहे, आपण ती यूट्यूबवर पाहायची, थोडं करून पाहायचं. आपण असं तर नाही आहे की 24 तासातलं 1 तास आपण काढू शकत नाही, कारण की हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस केल्यावरच येईल. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आज जर तुम्ही कॉलेजमध्ये येत नसाल तर तुम्ही घरी एका कागदावर प्रॅक्टिस करू शकता, तरी सुद्धा ते चालतंय. ऍक्च्युअलमध्ये कागदावरच आम्ही सजेस्ट करतो की पहिले तुम्ही कागदावर लिहा आणि फक्त कोऑर्डिनेट्स लिहा आणि ते स्कॅन करून मला पाठवा. आता ही फिगर आहे, याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत. @10 अँगल 0, @10 अँगल 90, @3 अँगल 180. प्रत्येक ठिकाणी एंटर साइन मात्र आवश्यक आहे. एंटर केल्याशिवाय हे कोऑर्डिनेट्स आतमध्ये जाणार नाही. एंटर जरी दाखवलेलं नाहीये तरी एंटर हे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण एंटर साइन काढत असतो. हे काय दाखवते की आपण सर्व कोऑर्डिनेट्स हे एंटर बटननी एंटर केले सिस्टीममध्ये. नुसते नाही तर बऱ्याच वेळा असं होते की विद्यार्थी लिहितून मग काहीच होत नाही, कारण की तो एंटरच करायचं विसरून जातो. हे मात्र विसरायचं नाही, फारच आवश्यक आहे. आणि कंटिन्युअस कमांड आहे, त्याच्यामुळे आपलं पूर्ण झालं, ड्रॉइंग पूर्ण झालं की आपण कॅन्सल ही कमांड एस्केपनी द्यायची आहे. एस्केप की ही जनरली कीबोर्डमध्ये तुमचा जो 105 कीजचा किंवा 110 कीजचा जो कीबोर्ड असतो त्याच्या लास्टमध्ये आपण म्हणू शकतो अप्पर
लेफ्ट कॉर्नर मध्ये, अप्पर लेफ्ट कॉर्नर मध्ये आपल्याला एस्केप की दिसते. ती एस्केप की प्रेस करायची म्हणजे ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल कमांड. त्याच्यानंतर तुम्ही झूम एक्सटेंड करू शकता. मी इथे कमांड देतो आहे, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. मी लेफ्ट माउस बटन क्लिक केलं, कोऑर्डिनेट्स दिले 10 अँगल 0. इथे लेस दॅन नाही म्हणायचं, 10 लेस दॅन 90 असं नाही म्हणायचं, ते चुकीचं होईल. 3 अँगल 180 अँगलच म्हणायचं. एक सवय पाडून घ्यायची की लेस दॅनच्या ऐवजी अँगल म्हणायचं. इथे ऑटोकॅड मध्ये तरी कमीत कमी, मॅथमॅटिक्स मध्ये म्हटलं तर लेस दॅन तर ते योग्य होईल, पण इथे मात्र अँगलच म्हणायचं. 7 अँगल 270 @4 अँगल 180 7 अँगल 90 3 अँगल 180 10 अँगल 270. इथे एस्केप की प्रेस करायची. एस्केप की प्रेस केल्याने कॅन्सल होईल कमांड. अशा पद्धतीने आपण हा यू सेक्शन काढलेला आहे. आता हा एच सेक्शन आहे. एच सेक्शन मध्ये मी जसं सांगितलं की आपला स्टार्टिंग पॉइंट हा नेहमी हा असतो, म्हणजे लोअर लेफ्ट कॉर्नर वालाच आपण जनरली स्टार्टिंग पॉइंट घेतो. आणि पहिला पॉइंट सिलेक्ट करताना स्क्रीनचा पण तुम्ही लोअर लेफ्ट कॉर्नर घ्यायचं, जेणेकरून पूर्ण ड्रॉइंग हे तुमच्या डोळ्यासमोर निघालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कोऑर्डिनेट्स द्यायचे. कोऑर्डिनेट्स देताना इथे लक्षात ठेवायचे की इथे आपल्याला एंटर साइन हे आठवणीने प्रेस करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी एंटर साइन हे आहेच, जरी याच्यात दाखवलेलं नाही आहे तरी एंटर साइन आहे. त्याशिवाय @ सुद्धा प्रेस करायचं. @ प्रेस करायसाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही शिफ्ट की आणि 2 नंबरचं न्यूमरिक की मधलं 2 नंबरचं बटन तुम्ही प्रेस करू शकता, जेणेकरून @ येईल. आणि कुठे पण काही गडबड झाली, समजा एखादं काही चुकलं, तर तुम्ही अंडू प्रेस करून एंटर, यू प्रेस करून एंटर करू शकता. आपण पहिला पॉइंट घेतला @ 10 अँगल 0 @20 अँगल 90 @30 अँगल 0 50 अँगल 90 @10 अँगल 180 @20 अँगल 270 @30 अँगल 180 @20 अँगल 90 @10 अँगल 180 @50 अँगल 270 आणि एस्केप झेड एंटर ई एंटर प्रेस करून तुम्ही झूम एक्सटेंड करू शकता. मी इथे त्याला थोडंसं डार्क केलं, म्हणजे त्याची लाईन वेट वाढवली. लाईन वेट वाढवल्याने ते डार्क दिसतं, बाकी काहीच नाही. आता हे कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट आहे. स्वस्तिक चिन्ह जे आहे आपल्याला काढायचं आहे. तुम्ही याला स्वस्तिक चिन्हाच्या ऐवजी तुम्ही असं समजा की हा एक ऑब्जेक्ट आहे आणि आपल्याला तो ऑब्जेक्ट काढायचा. आता जसं आपलं नेहमीची प्रॅक्टिस असते की आपण काय करतो, लोअर लेफ्ट कॉर्नर पासूनच स्टार्ट करतो. इथूनच आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि हे कोऑर्डिनेट्स आहे. प्रत्येक ठिकाणी एंटर प्रेस करायचं. मात्र कुठेही लक्षात ठेवायचं की इथे प्रत्येक ठिकाणी आपण एंटर प्रेस केलेलं आहे. एंटर प्रेस केल्याशिवाय तुमचे कोऑर्डिनेट्स सिस्टीमच्या आतमध्ये जाणार नाही.
आपण हा स्वस्तिक आता काढायचा प्रयत्न करू. पहिले लाईन कमांड दिली, लेफ्ट माउस बटन क्लिक केलं, त्याच्यानंतर आपण कोऑर्डिनेट्स दिले 50 अँगल 0 @40 अँगल 90 @30 अँगल 0 @40 अँगल 270 @10 अँगल 0 @50 अँगल 90 @40 अँगल 180 @30 अँगल 90 @40 अँगल 0 @10 अँगल 90 @50 अँगल 180 @40 अँगल 270 @30 अँगल 180 @40 अँगल 90 @10 अँगल 180 @50 अँगल 270 @40 अँगल 0 @30 अँगल 270 @40 अँगल 180 आणि लास्ट कोऑर्डिनेट येईल @10 अँगल 270. इथे एस्केप द्यायचं आपल्याला. एस्केपनी कमांड कॅन्सल होईल, त्याच्यानंतर झेड एंटर आणि ई एंटर द्यायचं किंवा झेड डबल एंटर करायचं आणि झूमचं जे आहे ते ॲडजस्टमेंट करायचं. ठीक आहे. आता तुम्ही काय करू शकता, तर होमवर्कमध्ये हे स्वस्तिक जे आहे हे ॲक्च्युअलमध्ये दिस इज अ मिरर इमेज ऑफ द ऑब्जेक्ट दॅट वी हॅव जस्ट ड्रॉन. आपण जो ऑब्जेक्ट आताच काढलेला आहे त्याची ही मिरर इमेज आहे. तर ती मिरर इमेज तुम्ही ट्राय करू शकता. आणि ट्राय करताना एक लक्षात घ्यायचं की आपल्याला हा जो पॉईंट आहे हा स्टार्टिंग पॉईंट म्हणून यूज करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स एकसारखे येतील आणि मग तुम्ही तुमच्या मित्राच्या कोऑर्डिनेट्स सोबत तुमचे कोऑर्डिनेट्स चेक करू शकता. आणखी काय करू शकता तुम्ही, आणखी दुसरं काम असं करू शकता की आपण अल्टरनेट कोऑर्डिनेट्स देऊ शकतो. आता आपल्याला हे दोन्ही सिस्टीम आपण शिकलो आहे. अल्टरनेट म्हणजे एका वेळेस कार्टेशियन आणि दुसऱ्या वेळेस पोलर कोऑर्डिनेट अशा पद्धतीने अल्टरनेट देऊ शकता तुम्ही. म्हणजे एक कोऑर्डिनेट तुम्ही इथून इथपर्यंत समजा कार्टेशियननी काढलं तर इथून इथपर्यंत पोलरनी काढायचं. पुन्हा इथे कार्टेशियन पुन्हा पोलर, पुन्हा कार्टेशियन पुन्हा पोलर, पुन्हा कार्टेशियन पुन्हा पोलर, पुन्हा कार्टेशियन पुन्हा पोलर. तर अल्टरनेट याला म्हणतात अल्टरनेट कोऑर्डिनेट्स. हे कशासाठी आहे, हे त्रास द्यायसाठी नाही आहे. तर हे तुमचं जे पोलर आणि कार्टेशियन याच्यामध्ये आपल्याला क्विकली स्विच होता आलं पाहिजे. आपल्याला जर कधी काम पडलं कार्टेशियनचं तर कार्टेशियनही काढता आलं पाहिजे, पोलरचं काम पडलं तर पोलर सुद्धा काढता आलं पाहिजे. तर अल्टरनेट पण आपण कोऑर्डिनेट्स लिहू शकतो आणि अशा पद्धतीने फ्लो मेंटेन करायचा. अशा पद्धतीने हे रिव्हर्स किंवा मिरर इमेजचं जे स्वस्तिक आहे हे तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही एका कागदावर पहिले फिगर काढा, एक छोटीशी फिगर काढा. एका वहीच्या कागदावर जरी काढलं एक छोटी फिगर काढायची, त्याला थोडेसे डायमेन्शन द्यायचे जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढे, आणि @ करून फक्त कोऑर्डिनेट्स लिहून काढायचे आणि प्रत्येक कोऑर्डिनेटच्या शेवटी एंटरचं साईन द्यायचं आठवणीने. आपण जर त्याच्यात साईन दिलं आठवणीने तर आपण जेव्हा कॉम्प्युटरवर प्रत्यक्ष काढू त्यावेळेस सुद्धा आपण ते आठवणीने देऊ. अशा पद्धतीने आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण काय करू की नेक्स्ट लेक्चरला आपण हे अल्टरनेट पद्धतीने सर्व फिगर्स ट्राय करू. अल्टरनेट पद्धतीने ट्राय करायचा प्रयत्न करू की अल्टरनेटली आपण हे ट्राय करू शकतो काय, जेणेकरून आपले हे कोऑर्डिनेट जे आहेत ते
आपले थोडे पक्के होतील. ठीक आहे. आज आपलं लेक्चर जे आहे इथे आपण स्टॉप करू आणि याचं रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे, तर तुम्ही रेकॉर्डिंगची सुद्धा मदत घेऊ शकता. यूट्यूबवर ते पाहू शकता. मी लगेच ते यूट्यूबवर पब्लिश करण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर इथे आपण आजचं लेक्चर स्टॉप करू. अँड थँक्स फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू.